अरे पोह्यामध्ये बटाटा शोधताना कधी स्वप्नात वाटलं नव्हतं रे. हे बटाटे सोलावे लागतात. हे सगळं ना त्या श्रीमुळे होतंय. अरे पण फक्त आजचा एक दिवस, ओनली वन डे. तुला नुसतं म्हणायला काय जातंय? तुझ्यामुळे ही आमची अवस्था झाली. अरे आपण फक्त नेगेटिव्ह गोष्टींचा विचार करतो यार. एकदा का हे लग्न झालं ना की आपले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. हा वाडा जाऊन इथे टावर होणार आहे, टावर. हा, आणि त्या टॉवर मध्ये माझ्या मोबाईल शॉप साठी गाळा. हा शॉप मिळेल तुला. आधी कांदे सोल. त्याच्यामुळे अजून जास्त प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. अरे गधड्या, डोळे उघडे ठेवून सोल. पप्पा तसं नाही हो. त्या बायकांनी आपल्याला सगळ्यांना कायमचं किचन मध्ये बसवलं तर. मी काय म्हणतो, आपण त्या श्रीचा पत्ता कट करूया का? मी ना त्याच्या पिझ्झा मध्ये लाल मिरची पावडरच टाकतो. मी काळी मिरी टाकतो. टाका टाका, सगळं टाका. काळी मिरी टाका, मिरची पावडर टाका, सगळं टाका. पण हे सगळं खाऊन त्रास कोणाला होणार आहे? नुपूरला. आणि लग्न कोणाचं मोडणार आहे? नुपूरचं. तुम्ही सगळे नुपूरचा प्लीज थोडासा विचार करा, प्लीज. बरोबर बरोबर. दादा हा बरोबर बोलतोय. अरे आपण आपल्या नकटूचा विचार करायला पाहिजे ना. माझ्या नकटूसाठी ना मी म्हणजे आजचा एक दिवसच काय कायमचा आचार्य व्हायला तयार आहे. अरे बघ दादालाही मान्य आहे. अय्या हे काय? आपलं किचन इथेच होतं ना, कुठे गेलं? हे नकटू यालाच किचन म्हणतात. हा जोक केला. अरे काय हे, किती पसारा. आम्ही आवरू ना नंतर. तू आवर. बरं तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही दुसरीकडे बसून करा. मला इथे खिचडी करायची. बघितलं दादा, लेकरू आपण हा स्वयंपाक करून थकल्यावर आपल्यासाठी डाळ खिचडीचं प्लॅनिंग करताय. आणि आपण काय विचार करत होतो? चुकीचाच विचार करताय तुम्ही. तेच म्हणतोय मी. ही खिचडी मी श्रीसाठी करतेय. चला मी एप्रन घालून येते, तुम्ही पटापट आवरा. काय सूर्यकांत, कळलं चुकीचा विचार कोण करत होतं ते? खिचडी बनवते ह्या श्रीच्या तर ना. मी माझ्या मुलाबद्दल काय बोलाल तर? अरे माझ्या सुरेच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा जरा. एक्झॅक्टली. बाबा करेक्ट बोलतायत. मामा आपण ना थोडा नुपूरचा विचार केला पाहिजे ना. म्हणजे वाडा जाऊन इथे टावर होणारच आहे. नुपूरचा थोडासा विचार करा. थँक्यू. वेलकम. बरं नुपूर, मस्त खिचडी बनवा. श्री एकदम खुश व्हायला हवा. बनवतेस ना? माझी रमी लागली. या पण कुणाचाच हात नाही झाला. पहिलावन सर, तुम्ही वडाला दोरेच बांधा. हे तुम्हाला झेपणार नाहीये. पण श्री, तू काही म्हणा, तू खूप छान खेळलास. अगदी यांच्यासारखा. हे पण कधी पत्ते खेळायला बसले ना तर जिंकल्याशिवाय कधी उठले नाहीत. आणि यांच्यानंतर या घरात कुणी पत्ते खेळायला बसलं ना, कुठलाही पुरुष कधीच जिंकला नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.